म्हणजे 9 ABC असेल. रेकॉर्डिंग करायला लागलं. नाही ते होते record. सब 59 लोग बुढ़े हो गए। फर्स्ट डे ना ज्यादा लोग जुड़ भी नहीं पाए। रिकॉर्डिंग होगी। It was.
Good morning, all students. तुम्हाला हाईक बद्दल टीचर्सनी इन्स्ट्रक्शन दिलेत आधीच, ते तुम्ही फॉलो करायचे आहेत. तुमचं नाव रिनेम करायचं आहे आणि जसं सांगितलं तसं लिहायचं आहे. त्याचप्रमाणे चॅट बॉक्समध्ये पर्सनल चॅटिंग करायची नाहीये. जे क्वेश्चन विचारले जातील तेवढ्याचंच उत्तर द्यायचं आहे आणि तुम्हाला जे काही डाऊट्स असतील, काही क्वेरीज असतील तर तुम्ही ते चॅट बॉक्समध्ये विचारू शकता. अदरवाईज पर्सनल चॅटिंग करायची नाहीये. सगळ्यांनी स्वतःचं नाव रिनेम करायचं आहे. सरनेम, तुमचं नेम आणि स्टँडर्ड डिव्हिजन जे काही असेल ते तुम्ही सगळ्यांनी आधी रिनेम करून घ्या. I am audible. Raise your hands. Okay. सेवन डी 1D कोण आहे? रिनेम करा. स्वतःचं नाव टाका तिथे. स्टँडर्ड डिव्हिजन.
7D 1D कोण आहे? रिनेम करा आणि तुमचं नाव आणि स्टँडर्ड डिव्हिजन टाकायचं आहे तिथे. हॅलो, आवाज येतोय सगळ्यांना? ओके. ओके. स्क्रीन सगळ्यांना दिसते? ओके. आपल्या सगळ्यांच्या घरी आजी असेलच. सगळेजण आजी सोबत राहिले असतील किंवा राहत पण असतील. सगळ्यांनी आपल्या आजींची गोष्ट गाणी ऐकलीच असतील. आपल्या आजींची आजी गोष्ट म्हणते, गाणी म्हणते, ते सगळ्यांनीच ऐकले असतील व त्या गोष्टींमध्ये एक वेगळीच मज्जा असायची. ज्या गोष्टी आजी सांगायची त्या गोष्टींमध्ये काय असायची, एक वेगळीच मज्जा असायची आणि आपल्याला त्या गोष्टींमधून खूप काही शिकायला मिळत होते व त्या गोष्टी आपल्याला विचार करायला सुद्धा भाग पाडत असत. अशाच प्रकारे एक आजी लेखकांच्या जीवनात सुद्धा होती, ज्यांनी लेखकांना खूप काही शिकवले. त्यांचे बोलणे हे लेखकांना विचार करायला भाग पाडत होती. संपूर्ण गावाची ती आजी होती. अशा त्या सखू आजीच्या जिच्याबद्दल आज आपण हा धडा बघणार आहोत. लेखकांनी विविध घटनांचे आणि सखू आजींचे गावातील लोकांच्या मनातील व लेखकांच्या जीवनातील स्थान हे किती महत्त्वाचे होते हे आपण लेखकांनी वर्णन केलेले आहे. हे आपण ह्या धड्याच्या माध्यमातून बघणार आहोत. तर आज आपण सखू आजी हा धडा बघणार आहोत. ह्याचे लेखक आहेत राजन गवस. आपला 8वा धडा सखू आजी. त्याचे लेखक आहेत राजन गवस. आपण लेखकांबद्दल थोडक्यात माहिती बघूया. राजन गवस यांचा जन्म 1959 साली झाला. कोल्हापूर विद्यापीठातून त्यांनी MA आणि MEd पर्यंत शिक्षण पूर्ण केले. भोवतालच्या परिस्थितीचे, भोवतालचे म्हणजे आजूबाजूची जी परिस्थिती होती
त्याचे निरीक्षण करून त्यांनी काय केलं, प्रभावीरित्या लोकांसमोर मांडायचे व त्यांच्या लेखकाने वैशिष्ट्य मानले जाते. जी भोवतालची परिस्थिती होती, जी आजूबाजूची परिस्थिती होती, त्या परिस्थितीचे त्यांनी निरीक्षण केले आणि त्या निरीक्षणातून त्यांनी प्रभावीरित्या लोकांसमोर ते मांडण्याचे आपल्या लेखनातून काय केले, लेखनातून ते मांडण्याचे काम केले आणि त्यांचे लेखन हे वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते. मराठीचे आशययुक्त अध्यापन यांसारखे संशोधनात्मक लेखनही त्यांनी केले आहे. त्यांची भंडारभोग या कादंबरीतून संस्कृती प्रतिष्ठान वि.स. खांडेकर हे पुरस्कार मिळाले आहे. त्यांची जी भंडारभोग कादंबरी होती त्या कादंबरीतून त्यांना वि.स. खांडेकर हे काय पुरस्कार त्यांना प्राप्त झाले. त्याच प्रकारे त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. अशी आपण थोडक्यात लेखकांबद्दल माहिती बघितलेली आहे. आता सखू आजी ही गावात राहते, परंतु तिला जे जीवनमूल्य आहे ते जुन्या असतील किंवा नवीन असतील त्यांची तिला जाणीव आहे. तिचे विचार प्रगतिशील आहेत, निर्णय घेण्याची ताकद तिच्यामध्ये आहे आणि गावातील सर्व लोकांबद्दल असलेले प्रेम ह्या ठिकाणी लेखकांनी आपल्या सहज शैलीतून मांडलेले आहे. राजन गवस यांनी लिहिलेली काही पुस्तके आहेत. त्याच्यापैकी काही पुस्तके इथे मी तुम्हाला दाखवते. आपण माणसात जमा नाहीत हे राजन गवस यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. तणकट, नंतर चौडक, नंतर धिंगाणा, लोकल ग्लोबल आणि बळीचा हे अशी विविध पुस्तके राजन गवस यांनी लिहिलेली आहेत. त्याच्यानंतर आपण पाठपरिचय बघूया. राजन गवस, जन्म 1959, प्रसिद्ध कथा, कादंबरीकार, कवी, समीक्षक, संशोधक, भंडारभोग, धिंगाणा, कळप, तणकट इत्यादी कादंबऱ्या, हुंदगा काव्यसंग्रह, काचकवड्या हा ललित संग्रह प्रसिद्ध आहेत. अशी थोडक्यात प्रस्तावनेमध्ये लेखकांबद्दल माहिती सांगितलेली आहे आणि त्यांनी कोणकोणत्या कादंबऱ्या, ललित लेख लिहिलेले आहेत त्यांची नावं दिलेली आहेत. नंतर पाठाचा आशय दिलेला आहे. याच्यामध्ये नक्की काय सांगितलंय तर प्रस्तुत पाठात सखू आजीच्या मनातील जुन्या नव्या जीवनमूल्यांविषयीचे भान, तिची प्रगतिशील दृष्टी, निर्णय क्षमता, माणसांवरचे प्रेम अतिशय सहजतेने व ओघवत्या शैलीत लेखकाने वर्णन केलेले आहे. कशाबद्दल धडा आहे तर सखू आजीबद्दल आहे. तिचे जे जुने नवीन विचार आहेत, जे जीवन मूल्य आहेत त्याबद्दल लेखकांनी आपल्या धड्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे तिची प्रगतिशील दृष्टी आणि निर्णय घेण्याची तिची जी क्षमता आहे, माणसांवरचे तिचे प्रेम हे अतिशय ओघवत्या शैलीत लेखकांनी वर्णन केलेले आहे. हे आपण थोडक्यात धड्याची प्रस्तावना बघितलेली आहे. आता आपण धड्याला सुरुवात करूया. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. जे काही डाऊट्स असतील ते चॅट बॉक्स मध्ये विचारायचं आहे. ओके. सखू आजी परवा वारली ही गोष्ट कदाचित सांगण्या इतपत महत्वाची नसेल. आपण कितीतरी मृत्यू रोज अनुभवत असतो. मग सखू आजी मरण पावली ह्याला विशेष महत्व काय असा प्रश्न कोणीही उपस्थित करू शकेल. ह्याबाबत मला काहीही म्हणायचे नाही. तरीही सखू आजीचा मृत्यू मला खोलवर जखम करून गेला. आपलं असं काही हरवलं असं मला आजही वाटतंय. माझ्या जगण्यातलं एक शुभ्र निरभ्र काही संपलं अशी एक पोकळी वाढते. कोण सखू आजी? माझी कोण लागत होती ती? कोणी नाही.
ना माझ्या जातीची ना पातीची, पण तरीही ती माझ्या जवळची होती. सुद्धा आपल्याला अशी एखादी व्यक्ती भेटते जी आपल्या जवळची नसते किंवा आपल्या जातीपातीची नसते, पण तरी तिच्या व्यवहारातून आपल्याला ती आपलीशी वाटत असते आणि ती आपल्याहून अधिक किंवा आपल्या जवळची अशी ती होऊन जाते. त्याचप्रमाणे लेखकांच्या जीवनामध्ये जी आजी होती ती लेखकांच्या जातीची नव्हती, पातीची नव्हती, तरी पण ती लेखकांच्या अतिशय जवळची होती असं लेखक इथे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तरीही ती माझ्या जवळची होती, रक्ताच्या माणसा इतकीच. सखू आजीचं वय वर्ष 90, हातात काठी, वाकून कमाल झालेलं शरीर, चेहरा सुरकुत्यांनी भरलेलं. सखू आजी गल्लीतून जाताना कोणी सहज म्हटलं, आजी कुठं चाललीस? तर लगेच उत्तर, कुठे जातोय बाबा, म्हातारा माणूस, हाड गेली वाड्याला, बघा माझ्या मड्याला. म्हातारी काय बोलते हे सगळ्यांना समजायचंच असं नाही. जी सखू आजी होती ती जर कुठे जायची तेव्हा जर कोणी तिला विचारलं, आजी कुठं चाललीस, तर तिचं उत्तर काय असायचं, हाड गेली वाड्याला आणि बघा माझ्या मड्याला, असं बोलून ती निघून जायची. सखू आजीचं बोलणं हे सगळ्यांना समजत नव्हतं. सगळ्यांना प्रश्न पडायचा की ही म्हातारी काय बोलत असते, पण प्रत्येक जण तिच्या बोलायचा प्रयत्न करतो. म्हातारी प्रत्येकाशी बोलते. मला सखू आजी नेहमीच एक कविता वाटते. ती कवितेत बोलते, कवितेत जगते. तिच्या इतकं प्रचंड भाषिक ज्ञान मला कोणाकडेच दिसत नव्हतं. लेखक काय सांगतात की सखू आजी ही नेहमी तिच्याशी जर कोणी बोललं तर ती उत्तर कशामध्ये द्यायची, तर कवितेमध्ये देत होती. नेहमी ती कवितेत बोलायची, कवितेत जगते आणि तिच्याकडे जे भाषिक ज्ञान होतं, भाषेचं जे प्रचंड ज्ञान तिच्याकडे होतं, ते भाषिक ज्ञान मला कोणाकडेच दिसत नाही असं लेखक सांगत आहेत. सखू आजी सहज बोलायला लागली तरी एक कविताच बोलायची. म्हणजे कुणी म्हटलं, म्हातारी गप्प घरात बसायचं सोडून कुठे निघालीस मरायला, तर ती लगेच म्हणायची, मरण लोकांना सरण धिक्काला. माझं कपाळ भरला आभाळ, माणूस भिजलं म्हातारी. नवसाची भरून ओढायची, हे सगळं ती जुळवून बोलायची असं नाही, पण ती बोलायला लागली की आपोआपच तिच्या तोंडातून ते बाहेर यायचं. सखू आजीला कोणीही काहीही प्रश्न विचारला तरी ती त्याचं उत्तर एका कवितेमध्येच देत असायची आणि हे सगळं तिच्या तोंडातून सहज निघत असत. तिच्याशी बोलता एक अवर्णनीय आनंद मिळायचा. अवर्णनीय म्हणजे वर्णन न करता येणारा असा, तिच्याशी बोलताना असं वर्णन करता न येणारा असा अवर्णनीय आनंद मिळायचा. लहानपणी शाळेला जाता आजी आम्हाला गोळा करून बसायची, शेतातल्या देवाच्या गोष्टी सांगायची. लेखक काय सांगतात की जेव्हा ते लहान होते तेव्हा शाळेत जाता आजी त्यांना घेऊन बसायची आणि काय करायची, शेतातल्या देवाची गोष्ट सांगायची. आजींची गोष्ट कधी कधी आठवडा चालायची. शाळेला जाताना काही वेळ, शाळेहून येताना काही वेळ, असा तो ठरलेला कार्यक्रम असायचा. एकदा आजीनं एक गोष्ट सहज सुरू केली आणि संपवली, पण रेंगाळली. आजी म्हणाली, शेतात एक साप होता, त्याचा माणूस झाला, त्याला पंख फुटले, तो समुद्रावर गेला, 4 तपश्चर्या केली, परत आला, त्याचा बैल झाला, खांदा मळला, नांगर जुंपला, फाळाला नागिन डसली, बैलाची दातकुडी बसली,
नांगराची नदी झाली. बैलाला अंघोळ घातली, त्यांचा साप झाला, नागिनीला घेऊन पळाला. हे सांगताना आजीच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव, हातांच्या हालचाली या साऱ्यांतून हे सारं आपल्या समोर घडत आहे, आपण पाहत आहोत असे वाटून अंगावर शहारे यायचे. आजींची ही गोष्ट लेखकांना आठवण राहिलेली होती किंवा ते ही गोष्ट विसरत नव्हते. आपल्या जीवनामध्ये पण असे काही प्रसंग घडतात, जे प्रसंग सहज घडतात, पण ते आपण जीवनापर्यंत पूर्ण जीवन सुद्धा ते विसरत नाहीत. असे काही प्रसंग असतात. त्याचप्रमाणे ही आजींची गोष्ट लेखकाच्या मनात बसली होती. ती लेखक विसरू शकत नव्हते किंवा विसरण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्यांना ती गोष्ट विसरता येत नव्हती. याच्यामधले काही शब्दार्थ आहेत. अवर्णनीय. अवर्णनीय म्हणजे वर्णन न करता येण्याजोगे किंवा वर्णन न करता येणारे. तपश्चर्या, साधना. केक, कित्येक. बापाय म्हणजे पुरुष, पोरगा, मुलगा. ह्यात जीवन किंवा आयुष्य. गोतावळा म्हणजे नातेवाईक. शब्दार्थ जे तुम्हाला शब्दार्थ दिसत आहेत ते नोट डाऊन करून घ्यायचे आहेत सगळ्यांनी. ओके, झाले सगळ्यांचे नोट डाऊन करून? ओके, लिहून घ्या. ओके. आपण पाहत आहोत असं वाटून अंगावर शहारे यायचे. ही गोष्ट ऐकल्यानंतर कित्येक दिवस स्वप्नात जशीची तशी घडायची. लेखक काय सांगतात की ही सखू आजींची जी गोष्ट होती ती गोष्ट कित्येक दिवस त्यांच्या स्वप्नामध्ये जशीची तशी घडायची. बैल आंघोळ करायला लागला की डोळे टक्क उघडे पडायचे. तिथून पुढे झोपच लागायची नाही. कधीतरी आपल्या स्वप्नातल्या साप नागिन घेऊन जाईल आणि आपल्याला ते स्वप्न पडायचं बंद होईल असं वाटायचं. पण केक वर्षात असं कधी घडलं नाही. केक म्हणजे काहीच घडलं नाही. ही कथा कधी अचानक स्वप्नात येतेच. आजींचं केक गोष्टी सांगितल्या. केक म्हणजे कित्येक. आजींनी खूप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या होत्या, पण एवढी कशी ही गोष्ट मेंदूत रुतून बसली हा प्रश्न अनुत्तरित आहे. अनुत्तरित म्हणजे उत्तर न देण्यासारखे. हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्या काळी आणि त्यानंतर ह्या गोष्टींचा अर्थ आजीला विचारला होता तर ती फक्त हसायची. मध्येच एकदा म्हणाली, गाव गर्तीला सपान धरतीला, दुआपली माती हरकली. आता हे कोणाला कळणार. नंतर म्हातारीला काहीच विचारलं नाही. लेखकांनी जेव्हा त्यांच्या स्वप्नामध्ये सारखी ही गोष्ट येत होती तेव्हा त्यांनी काय केलं, आजींना विचारलं. पण आजींनी परत त्यांना कवितेमध्येच उत्तर
दिलं तर ते लेखकांना काहीच कळलं नाही, म्हणून लेखकांनी परत त्यांना काहीच विचारलं नाही. सखू आजी गावातल्या कुणाच्याही बारशाला, लग्नाला, मैताला हटकून पुढं असायची. सगळं तिच्या म्हणण्यानुसार चालायचं. तिच्या शब्दाला चॅलेंज नसायचं. गावातल्या बापाई माणसाचं ती एकदम बरोबरीनं वावरायची. गावामध्ये जसं एखादा पुरुष वावरायचा त्याचप्रमाणे सखू आजी सुद्धा वावरायची आणि तिच्या शब्दाला कोणीही नकार देत नव्हतं. तिच्या सांगण्याप्रमाणे सगळे काम चालायचे. एकदा गावच्या लक्ष्मीची जत्रा ठरली. इडं पडलं, चाकबंदी झाली. अशात गावातली वस्तू बाहेर जाऊन द्यायची नाही असा नियम. अशात सातबा घोरपड्याला पोरगा वागला. गाव बैठक बसली. पंच म्हणाले रिवाजानुसार सातबाच्या पोराला दंड करायचा. सगळ्यांनी माना डोळवल्या. निर्णय फायनल. एवढ्यात म्हातारी उठली. म्हणाली पोरग मांडीवर घाण करतय म्हणून मांडी कापता का वय. सगळे टाळा बघून बघायला लागले. बोलायचं काय. शेवटी सगळे उठले आपल्या घराच्या वाटेला. बैल आपल्या घराच्या वाटेला जाऊ लागले. सातबाच्या पोराला कोणीच काही म्हणायचं नाही. म्हातारीची गावाला भीती होती. एकदा सखू आजी गावातल्या आयाबाया गोळा करून आमच्या घरात आली. आमच्या म्हणजे कोणाच्या तर लेखकांच्या घरी गेली. तेव्हा मी कॉलेजात होतो. आमच्या भागात तेव्हा प्रौढ साक्षरतेचे वर्ग जोरात होते. पण आमच्या गावात एकही सगळ्या आयाबायांच्या समोर म्हणाली आमचं पोरग एवढं काय काय शिकलंय. आपल्याला दुसरा मास्टर कशाला पाहिजे. तूच शिकव आम्हाला. सखू आजी 15 दिवसात वाचायला शिकली. सगळ्या बायकांना शिकवत सुटली. त्यावेळी आमच्या गावाचा सरपंच अंगठेवाला होता. अंगठेवाला म्हणजे त्याला लिहिता वाचता येत नव्हते, अशिक्षित होता. त्याला तिनं चावडीतच गाठला. आठवड्यात सहीपुरता साक्षर केला. आमच्या गावातल्या चोपाड ह्यांचा पोरगा पहिल्यांदा पोलीस झाला. म्हातारीने गावच्या बायका गोळा करून त्याला ड्रेसवर ओवाळलं. दही साखरेनं तोंड गोड केलं. गाव म्हणजे म्हातारीचा गोतावळा. तिच्या गावातल्या सगळ्या लहान पोरांमध्ये आपलं घर दिसायचं. ते जे गाव होतं ते संपूर्ण गाव हे सखू आजींचं घरच होतं. सखू आजी शिकली सवरली असती, शहरात जन्मली असती तर कुठल्या कुठं पोचली असती. लेखक काय बोलतायत की जर सखू आजी शिकली असती आणि जर शहरामध्ये तिचा जन्म झाला असता तर ती कुठल्या कुठे पोचली असती. धड्यामध्ये आलेले काही वाक्यप्रचार आहेत. मरण पावणे. मरण पावणे म्हणजे मृत्यू पावणे. तपश्चर्या करणे, साधना करणे. दातकुडी बसणे, एक अक्षरही तोंडून न निघणे. डोळे टक्क उघडे पडणे, झोप न लागणे. मेंदूत रुतून बसणे म्हणजे मनात घट्ट ठसून राहणे. मान डोलावणे, होकार देणे. वाक्यप्रचार तुम्ही सगळ्यांनी लिहून घ्यायचे.
अनुत्तरित म्हणजे उत्तर न देण्यात येणारे असे त्याला अनुत्तरित म्हणतात. ओके, झालं सगळ्यांचं? ठीक आहे. की प्रचंड बुद्धी तिला लाभली होती. लेखक काय बोलतायत की जर सखू आजींचा जन्म जर शहरामध्ये झाला असता तर ती शिकून कुठल्या कुठे गेली असती. इतकी प्रचंड बुद्धी तिला लाभलेली होती. पण ते तिच्या नशिबात नव्हतं. म्हणून काही बिघडलं नव्हतं. तिनं सगळं तिच्या ह्यातीत काबीज केलं होतं. ह्यातीत म्हणजे जीवनामध्ये काबीज केलं होतं म्हणजे तिच्या जीवनामध्ये तिने सगळं काही मिळवलं होतं. सखू आजी मरण पावली. लहान पोरांपासून म्हाताऱ्या कोताऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. गाव पोरकं झालं. पोरकं झालं म्हणजे जेव्हा सखू आजी मरण पावली त्यावेळेस काय झालं, सगळ्यांच्या गावातील प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये पाणी होतं. आता फक्त आधीच्या दंतकथा घडलेल्या न घडलेल्या प्रत्येक गावात अशी एक आजी गावात गोतावळा सांभाळून गेलेलीच असते. आता गाववाडा बदलला. आजींच्या जगात आजीला जागाच उरली नाही. अडचण फक्त उद्याच्या मुलांची. त्यांनी अशा आजीची आठवण कुठली काढायची? लेखक काय सांगतायत की आता ज्या दंतकथा आहेत ज्या घडलेल्या न घडलेल्या प्रत्येक गावात अशी एक आजी असली तर त्यांना त्या गोतावळा सांभाळून घेते म्हणजे त्यांना त्या गोष्टी सांगू शकेल. आता गावपाडा बदलला म्हणजे प्रत्येक गावामध्ये बदल झालेले आहेत. आता आजी ज्या म्हातारी माणसं असतात त्यांच्यासाठी जागा उरलेली नाही. अडचण फक्त एवढीच की जी उद्याची जी पिढी आहे जी मुलं आहेत त्यांना ह्या आठवणी किंवा ज्या गोष्टी आहेत ते कोण सांगणार अशा लेखकांना प्रश्न येत आहेत. आपण बघितलंच असेल आताची परिस्थिती अशी आहे की लोक जी म्हातारी माणसं असतात त्यांना घराच्या बाहेर काढतात. पण जी म्हातारी माणसं आहेत त्यांना घरामध्ये ठेवणं आणि त्यांच्यापासून जरी त्यांची जरी त्यांचे विचार करण्याची पद्धत वेगळी असली जरी ते विचार वेगळ्या पद्धतीने करत असतील पण तरीही त्यांच्या प्रत्येक विचारातून त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून आपल्याला खूप काही शिकायला मिळत असते किंवा त्या खूप काही आपल्याला शिकवत असतात असं लेखकांनी इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, वाक्यप्रचार बघा. वावगा वागणे म्हणजे चुकीचे वागणे. टाळा पगळून बघणे म्हणजे आवासून पाहणे किंवा आश्चर्य वाटणे. डोळ्यात पाणी येणे, रडवेले होणे. पोरके होणे म्हणजे अनाथ होणे. वाक्यप्रचार लिहून घ्या सगळ्यांनी.
ठीक आहे, आपला हा सखू आजी हा धडा शिकून झालेला आहे पूर्ण. आपण याच्यामध्ये लेखकांबद्दल थोडक्यात माहिती बघितलेली आहे. त्याचप्रमाणे लेखकांनी लिहिलेली काही पुस्तके आहेत ते बघितलेलं आहे. पाठाची प्रस्तावना बघितलेली आहे आणि लेखकांनी ह्या धड्यामध्ये नक्की कशाबद्दल सांगितलेलं आहे ते आपण समजून घेतलेलं आहे. राजन गवसे जे लेखक आहेत सखू आजी या धड्यातले, त्यांनी अतिशय सुंदरपणे ह्या लेखाचे वर्णन केलेले आहे. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ज्याप्रमाणे त्यांनी सखू आजीचे स्थान वर्णन केलेले आहे, त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये अशी कोणती तरी व्यक्ती येऊन जात असते जी आपल्याला खूप काही शिकवून जाते किंवा शिकवत असते. त्याचप्रमाणे लेखकांच्या जीवनामध्ये आलेल्या सखू आजीने सुद्धा लेखकांना खूप काही शिकवलेले होते आणि त्यांच्या जीवनातील सखू आजीचे स्थान हे खूप महत्वाचे होते, असे लेखकांनी आपल्या धड्याच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, समजलंय सगळ्यांना? जर काही डाऊट्स असतील तर चॅट मध्ये विचारायचं आहे. ह्याच्यामध्ये काय सांगितलंय लेखकांनी की लेखक जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा त्यांच्याजवळ सखू आजी 4-5 बायकांना घेऊन त्यांच्या घरी आली आणि त्यांना काय बोलली की तू एवढा शिकलेला आहेस तर तू आम्हाला पण शिकव. आणि त्यावेळेस जो गावाचा जो सरपंच होता तो कसा होता, अंगठेडेक होता, म्हणजे त्याला काही लिहिता वाचता येत नव्हते. आणि तेव्हा सखू आजी जी आहे ती काही दिवसांमध्येच लिहायला आणि वाचायला शिकली आणि त्यांनी जो गावातला जो सरपंच होता त्याला सुद्धा शिकवायचे काम केले आणि त्याला सहीपुरता साक्षर केले त्यांनी. आणि गावातला पहिल्यांदा त्या गावामध्ये एक चोपडा यांचा पोरगा पहिल्यांदा पोलीस झाला होता. तेव्हा आजीने काय केले, त्याचे मोठे सत्कार केले आणि त्याला दही साखरेने त्याचे तोंड गोड केले असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि शेवटचं काय आहे की जी सखू आजी होती तिच्याकडे प्रचंड बुद्धी होती. तर लेखक काय सांगतायत की जर सखू आजीने जर शहरामध्ये जन्म घेतला असता तर ती खूप पुढे गेली असती, एवढी प्रचंड बुद्धी तिला लाभलेली होती. पण ते तिच्या नशिबात नव्हतं, म्हणून काही बिघडलं नव्हतं. तिने सगळं तिच्या हातीत काबीज केलं होतं. ह्यातीत म्हणजे तिच्या आयुष्यात किंवा तिच्या जीवनामध्ये. काबीज करणे म्हणजे मिळवलेलं होतं. तिच्या जीवनामध्ये तिने सगळं काही मिळवलेलं होतं. सखू आजी मरण पावली. लहान पोरांपासून म्हाताऱ्या पोरांपर्यंत सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि गाव पोरकं झालं म्हणजे अनाथ झालं. जेव्हा सखू आजी वारली तेव्हा काय झालं, त्या गावातील प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये पाणी होते आणि ते गाव अनाथ झालं असं लेखक सांगतायत. आता फक्त
आजीच्या दंतकथा. म्हणजे आता फक्त आजींच्या कथाच राहतील, घडलेल्या आणि न घडलेल्या. प्रत्येक गावात एक अशी आजी गावचा गोताळ सांभाळून गेलेलीच असते. म्हणजे प्रत्येक गावामध्ये एक आजी असते आणि ती आजी त्या गाव सांभाळून गेलेली असते. आजीच्या जगात आजीला जागा उरलेली नाही, असं लेखक आपल्या या धड्याच्या माध्यमातून सांगतात की आजीला आता घरात किंवा गावामध्ये अशा आजीला जागा उरलेली नाही. अडचण फक्त उद्याच्या मुलांची. त्यांनी अशा आजींची आठवण कुठली सांगायची. म्हणजे जर आपण घरामध्ये आजीच ठेवणार नाही तर त्या पुढची जी पिढी आहे, जी मुलं असणार, त्यांना अशा आजींची गोष्ट किंवा अशा आजींची आठवण कोणी सांगायची, असं लेखकांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. समजलं सिमरन? अजून काही डाऊट्स आहेत कोणाला? ओके, ठीक आहे. मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, त्याचे तुम्ही उत्तर द्यायचं आहे मला. आजीला कोणी विचारले कुठे चाललीस, तर आजी काय उत्तर द्यायची? चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं आहे. प्रश्न परत ऐका. आजीला कोणी विचारले कुठे चाललीस, तर आजी काय उत्तर द्यायची? व्हेरी गुड स्नेहा. ओके. आजीला कोणी विचारले कुठे चाललीस, तर आजी काय उत्तर द्यायची? हाडं गेली वाड्याला, बघा माझ्या मड्याला. अशी कवितेतून ती उत्तर देत असत. व्हेरी गुड. ठीक आहे. व्हेरी गुड श्रेया, आदित्य, सृष्टी सिंग. व्हेरी गुड. ठीक आहे. पुढचा प्रश्न. लेखकांनी या धड्यामध्ये कोणाचे वर्णन केलेले आहे? व्हेरी गुड पूर्वा. ओके, व्हेरी गुड. लेखकांनी या धड्यामध्ये सखू आजींचे वर्णन केलेले आहे. पुढचा प्रश्न. सखू आजींचं वय किती वर्ष होतं? सखू आजींचं वय किती वर्ष होतं? व्हेरी गुड. 90 वर्ष होतं. ठीक आहे. राजन गवस यांचा सखू आजी हा अतिशय सुंदर धडा आपण बघितलेला आहे. राजन गवस यांनी अतिशय सुंदर प्रकारे सखू आजींचे, त्यांच्या जीवनातील सखू आजींचे वर्णन केले होते. आपण
धडा बघितलेला आहे. जर कोणाला काही समजलं नसेल, डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. ओके. ओके, समजलंय म्हणजे सगळ्यांना? ठीक आहे. ओके. तुम्हाला जे लेसन शिकवतात, जे शब्द किंवा वाक्यप्रचार दिले जातात ते सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्यायचे. कारण जर तुमच्याजवळ शब्द असतील तर तुम्हाला तो धडा समजण्यासाठी सोपा पडेल. ओके, ठीक आहे. नांगर म्हणजे शेत केली जाते. तुम्ही बघितलं असेल, जेव्हा शेतात बिया पेरले जातात तेव्हा ते बैलामध्ये ते बांधून आणि नांगर केली जाते. बघितलं असेल सगळ्यांनी, त्यालाच नांगर असे म्हणतात. आणि प्रत्येक रोज तुमचं जेव्हा लेक्चर होणार आहे तेव्हा लेक्चर मध्ये आल्यानंतर सगळ्यात आधी तुम्ही तुमचं नाव रिनेम करायचं आहे. त्याच्यामध्ये तुमचं सरनेम, तुमचं नाव,
स्टँडर्ड, डिव्हिजन आणि रोल नंबर एवढं टाकायचं आहे आणि न विसरता तुमचं नाव रिनेम करायचं आहे. जर तुमचं नाव असेल तरच तुम्ही लेक्चर अटेंड करू शकता. मग सगळ्यांनी लेक्चरमध्ये आल्यानंतर सगळ्यात आधी स्वतःचं नाव रिनेम करायचं आहे आणि तेव्हाच लेक्चर अटेंड करायचं आहे. कोणताही लेक्चर असो, मग लेक्चरमध्ये आल्यानंतर सगळ्यात आधी आपलं काम असणार आहे की आपलं नाव रिनेम करायचं. ओके. ओके, वेलकम दिशा. ओके, ठीक आहे. आपलं लेक्चर झालेलं आहे आता आणि उद्या लेक्चरला आल्यानंतर सगळ्यांनी स्वतःचे नाव रिनेम केलेले नाहीयेत. परत एकदा सांगते, उद्या लेक्चरमध्ये आल्यानंतर सगळ्यात आधी तुमचं नाव रिनेम करायचं आहे आणि ते रिनेम कसं करायचं आहे सगळ्यांना माहिती आहे? जर माहिती नसेल तर विचारा, पण सगळ्यांनी रिनेम करूनच लेक्चरला बस. ओके.